मित्रांनो, ही कथा आहे चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या हॅप्पी रिटर्न्स या पुस्तकातील. कथेचे लेखक आहेत सदानंद भनगे आणि प्रकाशक आहेत घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, पुणे. मित्रांनो, ही कथा सुरू होण्यापूर्वी मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काळात भिन्न अंधारच मला पहिल्यापासून आवडतो. एकदम गारवा असलेला, अगदी पहिल्यापासूनच खूप आवडतो अंधार. इकडे तिकडे वावरताना अजिबात भीती वाटत नाही. बंगलाही मी तसाच बांधून घेतला होता. फार पूर्वी भल्या मोठ्या 7 खोल्यांचा बंगला, खाली बेसमेंट हॉल. बेसमेंट हॉल कसला, तळघरच म्हणा ना. तळघर नाही तर बळद म्हणा हवं तर. पूर्वीच्या वाड्यांच्या तळाशी अंधारी बळद असायची ना, तसं बळदच झालंय बेसमेंट हॉलचं. पूर्ण अंधार, एकदम गारवा. आत जायला जागा सुद्धा चिंचोळी. का बांधलं कुणास ठाऊक. आणि या बळदाचा मला उपयोग होईल असं तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं. पण माझ्यासारख्या भित्र्याला फारच सुरक्षित वाटतं. एकदम सेफ. कुठेही हिंडावं, कुठेही बसावं, कशाचीच काळजी नाही. बरं, बंगल्यात वावरतानाच आता कधी कधी भीती वाटते. मला सर्वात कशाची भीती वाटते ती प्रकाशाची. सूर्याच्या नुसत्या आठवणीनेही मी थरथरायला लागतो, चळाचळा कापू लागतो. मला आठवतंय तेव्हापासून म्हणा हवं तर, वा अगदी पहिल्यापासून मी सूर्य पाहिलेलाच नाही. अगदी उगवतीचा नाही की मावळतीचाही. तिन्ही सांजा होऊन गेल्यावर मला एकदम मस्त वाटतं. आणि रात्र आपण जणू रात्रीचा राजा. बंगल्याच्या दर्शनी खोल्या तशा उजेड्यात असतात. मागच्या 2 खोल्यात सूर्याचं किरण देखील आत येत नाही. त्यामुळे आता आमचा मुक्काम या 2 खोल्यातच. बाहेरच्या बाजूला बागेत मोठमोठी झाडे आहेत. मला झाडं पण खूप आवडतात. त्यामुळे या जागेत आम्ही खुश. मला प्रकाशासारखी माणसांची पण भीती वाटते. कोणता माणूस कोणत्या क्षणी कसा वागेल सांगताच येत नाही. अगदी नवऱ्यावर मनापासून प्रेम आहे असं म्हणणाऱ्या बायका त्याला कसा सांभाळावा याचा विचार करू शकतात, हेही मला पटतं. बंगल्यात कोणी नसताना मी सगळीकडे जातो येतो. आता माझ्या गरजाही खूप कमी झाल्यात. मला हवे तर मिळतं, मग कशाला बाहेर पडायचं. रस्ते, रहदारी हे सारं मी स्वप्नातच पाहून घेतो आणि रात्र अनुभवतो. बऱ्याचदा बंगला रिकामा असतो. बंगला गावाबाहेर दूरवर एकाकी भला मोठा असल्यानं भाडेकरूही कमीच येतात. भाडेकरू पण बिचकतात. आले तरी त्यांचा वावर पुढच्या 4-5 खोल्यातूनच असतो. माझ्या 2 अंधाऱ्या खोल्यात डुंकूनही कोणी पाहत नाही. आलेच तर अडगळीच्या वस्तू ठेवायला येतात. पण भाडेकरीच फार टिकत नाहीत. खरं तर मला इतका आवडतो बंगला हा, पण माणसं विचित्र वागतात. मी तसा क्वचितच बाहेरच्या खोल्यात जातो, चक्रा मारतो, तेही इतरांच्या न कळत. पूर्वीपासूनच खिडक्यांना जाडजाड पडदे आहेत. नकोच ती कटकट प्रकाशाची आणि सूर्यकिरणांची. पोट भाडेकरू म्हटलं तरी माझा त्यांना काही त्रासच नसतो. अगदीच सुरक्षित वाटायला लागतं. मी जातो बेसमेंटमध्ये आधीमधी. बळदात एकदम सेफ, बिनधास्त. माणसांची संगतच काय, पण सावली पण नको वाटते मला. आता सगळ्यांची सवय झाली आहे. कित्येक वर्षांचा शिरस्ताच म्हणा ना. बंगल्यात कोणी राहायला आलं की मी पुढच्या भागात जायचं टाळतो. अगदीच कंटाळा आला तर रात्र पडायच्या बेताला मागच्या दारातून बागेत जाऊन बसायचं हौदाच्या कोपऱ्यात. गार पाण्यापाशी बसायलाही मला फार आवडतं. नाहीतर आपल्या खोल्या बऱ्या आणि आपण बरे. कधी कुणाला समजतही नाही. मी येथे बसतो, येथे असतो. आणि किरायदार जास्त टिकत नसल्यानं ओळखीची पण वेळ आली नाही अजून. तेही माझ्या पथ्यावरच पडलंय. एकंदरीत काय, माझं मस्त चाललंय सूर्याशिवाय. आणि एक दिवस ते कुटुंब राहायला आलं. नवरा बायको आणि छोटासा मुलगा, बस 3घेच जण होते. नाही म्हणायला एक बाई यायची मुलाला सांभाळायला. मला ते कुटुंब खूप आवडलं. विशेषतः तो छोटा मुलगा खूपच गोड होता. इंग्रजी सिनेमातल्या मुलासारखा. एक दिवस खेळता खेळता तो माझ्या खोलीत आला. त्याच्याऐवजी मीच त्याला पाहून घाबरलो. पण तो एकदम छान हसला. मी पण हसलो. लहान मुलांचं निरागस हास्य कुणाला आवडत नाही. हळूहळू आमची गट्टीच जमली. आमची मैत्री जमली म्हणा ना.
खूप दिवसानंतर मला वेगळाच आनंद मिळाला. त्याच्याशी बोलावंसं वाटायचं, त्याच्याशी खेळावंसं वाटायचं. चिंटू म्हणायचे त्याला लोक, चिंटू. हल्लीच्या मुलांची नावं देखील किती छान असतात ना. चिंटू, बंटी, पिंटू, विकी. नाहीतर आमच्या काळी केशव, गंगाधर. चिंटूचे आई बाबा दोघे पण नोकरी करायचे. ते दोघेही दिवसभर बाहेर जायचे. चिंटूला सांभाळायला ती बाई यायची. तिचाही डोळा चुकवून तो माझ्या खोलीत यायचा. मग आम्ही गप्पा मारायचो, हसायचो, एकमेकांना टाळ्या द्यायचो. तो मला बाहेर चल म्हणायचा आणि खूप हट्ट करायचा. मी त्याला बाहेरचं दार लावून घ्यायला सांगायचो, पडदे लावून घ्यायला सांगायचो. मग बाहेर येऊनही आम्ही खेळायचो. माझं तर आयुष्यच बदलून गेलं होतं चिंटूच्या दोस्तीमुळं. पण एके दिवशी त्या सांभाळणाऱ्या बाईला बहुधा मी दिसलो की काय कोण जाणे, ती चक्करच येऊन पडली. कदाचित आजारी पण असावी ती. तरी पण पुढे ती दिसली की मी माझ्या खोलीत पळायचो, नाहीतर पडद्याआड लपायचो. चिंटूला मात्र मी सांगून ठेवलं होतं, आपल्या दोस्तीची गंमत कुणालाही सांगायची नाही, नाहीतर दोस्ती खतम. तो पण कुणाशीही हे बोलत नव्हता. चिंटूला तशी ती बाई त्रासच द्यायची, सारखी त्याच्या मागे मागे करायची. चिंटू तिच्या खोड्या काढायचा. मला हसूच यायचं. ती हाका मारत पुढे आली की तो मागून एकदम येऊन मोठ्यानं ओरडायचा. ती खूप घाबरायची. आमच्या खोलीकडे फिरायची नाही, पण चिंटूला येऊ द्यायची नाही. मला खूप राग यायचा. एकदा चिंटू आत असताना ती अचानक खोलीत आली. मी झटकन लपून बसलो. पण काय झालं कुणास ठाऊक, एकदम थंडी वाजून आल्यासारखी ती भरभर कापायलाच लागली. मला हसू आवरेना. चिंटू तर टाळ्याच वाजवायला लागला. चिंटूला फरफर ओढत तिनं खोली बाहेर नेलं. मला प्रचंड राग आला. लहान मुलाशी कोणी असं वागतं का? पण मी काहीच करू शकलो नाही. संध्याकाळी चिंटूचे आईबाबा घरी आल्यानंतर ती बाई त्यांना काहीतरी सांगत होती. सारखी माझ्या खोलीकडे बोट दाखवत होती. घाबरल्यासारखी धापा टाकत होती. चिंटूचे बाबा मात्र हसून बघत होते. चिंटू पण हसून काहीतरी बोलत होता. त्याची आई मात्र घाबरून माझ्या खोलीकडे बघत होती. मला वाटलं आपणच बाहेर येऊन सांगून टाकावं, चिंटू आपला दोस्त आहे. तेवढ्यात बाईनं खिडकी बाहेरचे पडदे बाजूला केले. बाहेर उन्हाचे कवडसे होते. अजून संध्याकाळच होती. दिवस संपलेला नव्हता. झालं, आम्ही घाबरलो. अंधारात लपून बसलो. मला चिंटूच्या आईबाबांशी बोलावंसं वाटत होतं त्या सांभाळणाऱ्या बाईविषयी पण सांगावं. मला खूप राग यायचा तिचा, कारण ती चिंटूशी चांगलं वागत नव्हती. आईबाबा असताना ती चिंटूशी गोड गोड बोलायची, त्याचे लाड करायची. मात्र ती गेल्यानंतर चिंटूचा राग करायची. त्याचा खाऊ खायची, फ्रीजमधलं आईस्क्रीम खायची, चिंटूला मारायची देखील. म्हणूनच चिंटू माझ्याकडे यायचा, मला सगळं सांगायचा. मी त्याला सांभाळायचो, समजून सांगायचो, त्याच्याशी खेळायचो. खूप आनंद व्हायचा त्याला. मला भेटल्यावर मी खूप वेळा ठरवलं, आईबाबांना पण सांगायचं, पण धीरच व्हायचा नाही. माणसांचीच भीती वाटायची ना. पण मी त्या बाईला मुद्दामच 1-2 झटके लांबूनच असे दिले की तिची दातखिळीच बसायची वेळ आली होती. एक दिवस ती दुधावरची साय काढून खायच्या बेतात होती. मी तिच्या नकळत दुधाच्या भांड्याला हिसका दिला. ती एकदम घाबरली आणि तिच्या हातातून दूध सांडलं. चिंटू हसला तशी ती गोंधळली. संध्याकाळी मालकिनीची बोलणी पण तिला खायला लागली. एकदा ऐटीत खुर्चीवर बसायला गेली आणि मी मागून खुर्ची थोडीशी सरकवली. ती दणकन खाली आदळली. आश्चर्याने मागं बघतच राहिली. कसला तरी संशय येऊन ती घाबरली. मी एकदा फुंकर मारून म्युझिकल रॉड्स हलवले. अचानक आवाज झाल्याने ती दचकली. तिच्या घाबरण्यानं मलाही हसूच यायचं. चिंटू जोरानं हसायचा. तेव्हा चिडून तिनं चिंटूला फटकाही मारला. संध्याकाळी मालकीनबाईंना त्याच्या तक्रारी सांगायची. माझ्या खोलीकडे हातवारे करून काहीतरी सांगायची. चिंटूची आई पण मग संशयानं चिंटूकडे आणि माझ्या खोलीकडे बघायची. मला काहीच समजायचं नाही. काही दिवसातच ती कामवाली बाई बंगल्याकडे येईनाशी झाली. बहुधा तिनं काम सोडलं असावं. परत ती मला दिसलीही नाही. आता तर चिंटूला सुद्धा त्याचे आईबाबा दुपारी कुठेतरी घेऊन जाऊ लागले होते, कारण दुपारी सुद्धा चिंटू मला दिसायचा नाही.
मी पुन्हा एकटा पडलो. मला त्याची सवय झाली होती. मी पुन्हा अंधारात हिंडायला लागलो. माझा वावर त्यांना जाणवत होता की काय कोण जाणे. मलाच भीती वाटायला लागली. उगाच चिंटूशी दोस्ती वाढवली. एखाद्या आजारी माणसाचा वास तो गेल्यानंतरही घरभर राहतो, तसा तर माझा वास त्यांना जाणवत नव्हता ना. कारण मी चक्कर मारून आल्यावर एखाद्या वेळी ते अचानक घरी आले तर चिंटूची आई कावरी बावरी व्हायची, इकडे तिकडे बघायची. खरं तर मीच माणसांना घाबरत होतो, माणसापासून दूर पळत होतो. पण इथे तर वेगळाच अनुभव येत होता. खरंच माणसं विचित्र आहेत. मानवजातच विचित्र आहे, भीतीदायक आहे, बेभरवशाची आहे. मी मला आणखीच कोंडून घेतलं. नकोच, आपल्यामुळे कुणालाच त्रास नको. एखाद्या वेळी चुकून आईवडिलांच्या नकळत चिंटू मला भेटायला यायचा. खूप काही बोलायचा. मला काहीच समजायचं नाही. मी नुसता मान डोलवायचो. चिंटू सांगायचा, एकटाच बडबडतो, स्वतःशीच गप्पा मारतो, अभ्यासात लक्ष नाही. म्हणून त्याला डॉक्टरांना दाखवायला सांगितलं. डॉक्टरांना दाखवायचं म्हणे. डॉक्टर म्हणतात चिंटूला काहीच झालेलं नाही. आई तर तक्रार करायची. मात्र चिंटू त्याच्या वचनाला जागला होता. आमच्या दोस्तीबद्दल तो कुणाशीही काही बोलत नव्हता. त्याच्या आईनेच मला एकदा ओझरतं पाहिलं की काय कोणास ठाऊक. त्याच्या काहीतरी शोधात होत्या त्या. मला वाटलं चिंटूच आला म्हणून मी पडद्यामागून डोकावलो. कदाचित मी दिसलो नसेल ना, पण पडद्याची सळसळ त्यांना ऐकू आली असावी. घाबरून त्यांनी पाहिलं आणि झटकन त्या निघून गेल्या. त्या दिवसापासून इकडे कोणी फिरताना दिसत नव्हतं. आता ते चिंटूला देखील एकटं सोडत नव्हते. मला काहीच करता येईना. चिंटूला खूप भेटावंसं वाटायचं. अनेकदा मी झटकन पुढच्या खोलीत चक्कर देखील मारायचो, पण कुणीच नजरेस पडत नव्हतं. कधी अंधारातच मी कल्पना करायचो, आपलं तेव्हाच लग्न झालं असतं तर कदाचित आपणही संसार उभा केला असता. घर सांभाळणारी बायको आणि चिंटूसारखा गोड मुलगा. जीवापाड जपलं असतं आपण दोघांना. आपणही दिवसभर कष्ट करून संध्याकाळी घरी आलो असतो. बायकोनं हसून स्वागत केलं असतं. काहीतरी गरम गरम खायला दिलं असतं, चहा दिला असता. चिंटूसारखा मुलगा धावत येऊन मांडीवर बसला असता. दिवसाचा शीन गेला असता. शाळेतल्या गमती जमती त्यानं सांगितल्या असत्या. बायकोनं त्याच्या तक्रारी केल्या असत्या. आपण हसून दोघांनाही समजावले असते. घर आनंदानं भरून गेलं असतं. सुट्टीच्या दिवशी आपण सगळे बाहेर पडलो असतो. पण तसं घडायचं नव्हतं. आयुष्यात वेगळीच माणसं भेटली. स्त्रियांनीही फसवलं, विश्वासघात केला, प्रेम पैशांवर केलं. लग्ना अगोदरच सगळं संपलं. मित्रांनी तर आयुष्यातूनच उठवलं. म्हणूनच असलं जगणं नशिबी आलं. म्हणूनच माणसांची भीती वाटायला लागली. अंधार आवडायला लागला. एकांत आवडायला लागला. सगळ्या इच्छा अपुऱ्या राहिल्या. नुसती तडफड. सवयीनं प्रकाशाची भीती वाटायला लागली. मग स्वतःलाच कोंडून घेतलं. किती काळ लोटला कोणास ठाऊक. काही वर्षांपूर्वी असंच एक कुटुंब बंगल्यात राहायला आलं होतं. त्यांनाही माझ्यासारखं अंधारात राहायला आवडायचं. मग मी पण खुश झालो. ते पण पडदे लावून घ्यायचे. पण त्यांना भेटायची हिंमत झाली नाही माझी. मात्र अंधार झाला की मला पण बाहेर पडण्याची इच्छा व्हायची. कुणाचं लक्ष नसताना मी फेरफटका मारायचो. त्या बंगल्यातल्या बाई पण खूप घाबरट होत्या. चक्कर मारता मारता कधी माझ्या हातून टेबलावरच्या पाण्याच्या भांड्याला धक्का लागायचा, कधी पडदा हलायचा. थोड्या आवाजानंही त्या दचकायच्या. त्यांच्या हृदयात धडधड व्हायची. पुढे पुढे प्रकरण गंभीर व्हायला लागलं. त्या बाई आजारीच पडल्या. बरेच डॉक्टर्स येऊन गेले. अनेक उपचार झाले, पण त्यांना बरे वाटेना. घराबाहेर त्या बऱ्या असायच्या. घरात आल्या की दचकल्यासारखं करायच्या. कुणीतरी त्यांना बंगला सोडायचा सल्ला दिला. त्यांनी घर सोडलं. पण मला उत्कंठा होती. त्यांना बरं वाटावं अशीच माझी इच्छा होती. मी त्यांचा नवा पत्ता ही शोधून काढला. एका रात्री मी गुपचूप घराबाहेर पडलो. रस्त्यावर कुणीही नव्हतं. मी त्यांच्या नव्या घरात डोकावलो. खिडकीतून डोकावलं. त्यांची तब्येत सुधारल्यासारखी वाटली. मला खूप बरं वाटलं. आनंदात मी रेंगाळलो. पण खिडकीतून आलेल्या वाऱ्याच्या झोतामुळं त्यांचं लक्ष खिडकीकडे गेलं आणि त्या एकदम गारटल्यासारख्या ताट झाल्या. कुणाला दिसू नये म्हणून
मी आटोकाट प्रयत्न नेहमीच करतो, पण कधीकधी मलाच समजत नाही कसं वागावं. घाबरून मी माझा बंगला गाठला. दुसऱ्या दिवशी लांबून पाहिलं तर त्या गेल्याचं दिसलं. खूप वाईट वाटलं मला. माणसांची संपर्क नकोच वाटायला लागला. नंतर अनेक किरायेदार राहायला येऊन गेले. मी कित्येकांची तोंड देखील पाहिली नाहीत. कोण किती दिवस, महिने, वर्ष राहून गेलं माहीत नाही. एक गोष्ट मात्र जाणवत होती, इथं कोणी फार दिवस राहत नाही. अनेक वेळा वाटायचं बाहेर जावं, ओळख करून घ्यावी, गप्पा माराव्यात, चहापाणी घ्यावं, पण शब्दच फुटायचे नाहीत. पुढे जाताच शरीर लटपटायचं. मी आपला गप्प जागेवरच बसून राहायचो. बाहेर चाललेल्या गप्पा मला समजायच्या नाहीत. त्यात मला रस पण नव्हताच. खूप काळ लोटला. अशा जगण्याचाही कंटाळा आला. तशातच चिंटू आणि त्याचे आईबाबा राहायला आले. पुन्हा मला चिंटूशी बोलावंसं वाटलं. लहान मुलं निष्पाप असतात. मी त्याच्याशी दोस्ती केली. तो पण माझ्याशी बिनधास्त बोलायचा. त्याला नाही कधी माझी भीती वाटली. मग काय, आमचं जमलं. पण एकाकी तो आता भेटेनासा झाला. चिंटूशी गप्पा मारता मारता मी स्वतःलाच विसरायचो. माझा भूतकाळ विसरायचो. माझ्यावरचा अन्याय विसरायचो. खूप बरं वाटायचं मला त्याच्या संगतीत. खूप वेळा तो माझ्याबरोबर थांबायचा. म्हणून त्याच्या आईला काही वाटलं की काय कोणास ठाऊक. खरं तर मी माणसांना, प्रकाशाला, उजेडाला खूप घाबरायचो. पण मला चिंटूकडून कळलं की इथं काही लोक मलाच घाबरतात. पूर्वीचे किरायेदारसुद्धा. चिंटूच म्हणाला. मला हसू आलं. मी हे चिंटूला पण एकदा सांगितलं तर त्यानं मला टाळीच दिली. हे त्यानं आईला तर सांगितलं नसेल ना? अचानक चिंटूची आईच आजारी पडली. ती सारखी चिंटूला मिठी मारून बसायला लागली. त्याला सोडेच ना. मध्येच येऊन तो मला सांगायचा, आई बाबा वेगळ्याच गप्पा मारतात. खूप डॉक्टरांना दाखवून झालं. गावातले लोक म्हणतात घरातच दोष आहे. पूर्वीच्या किरायेदारांना पण अनुभव आले होते म्हणे. एक बाई तर गेल्या. पण मला काहीच समजायचं नाही. मी नव्हतो का राहत? आणि मला दागा देणारा माझा नातेवाईकच किराया द्यायचा. त्याला सुद्धा मी काही म्हणू शकत नव्हतो. मग काही लोकांना का त्रास होतो? पण काही दिवसातच चिंटू पण मला भेटेनासा झाला. मला काहीच सुचेना. कसंही करून चिंटूला भेटायलाच हवं. त्याच्याशी गप्पा मारल्याशिवाय बरं वाटणारच नाही मला. मग बाहेर पडावं लागलं तरी बेहत्तर. कशाला माणसांची पर्वा करायची? चिंटूला भेटण्याच्या तीव्र इच्छेमुळे माझ्या रूम बाहेर चक्रा न कळत वाढायला लागल्या. तो न दिसल्यामुळे मी अस्वस्थ व्हायला लागलो. तो बरा तर असेल ना? तो आजारी पडला नसेल ना? त्याला दवाखान्यात तर ठेवलं नसेल ना? अनेक शंका मनात यायला लागल्या. चिंटूचे वडीलही कधी नव्हे ते अस्वस्थ दिसायला लागले. ते पण विचार करता करता कधी माझ्या रूमकडे पाहू लागले. मी ठरवलं त्यांना भेटून सगळं सांगून टाकायचं. अंधारात धैर्य गोळा करायचो. पण प्रकाश अंगावर पडताच घाबरून गोळा व्हायचा शरीराचा. एके दिवशी सकाळपासूनच बंगल्यात कसलीशी गडबड सुरू झाली. मला वाटलं झालं, आता चिंटू पण हे घर सोडून जाणार वाटतं. मी बाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला आणि एकदम गुदमरल्यासारखं झालं. कुणीतरी भल्या मोठ्या दाढीचा, केशरी रंगाचा पेहराव केलेला माणूस आला. रागानं त्याची नजर सगळ्या बंगल्यावर फिरत होती. माझ्या रूमवर स्थिर नजर होताच माझं सर्वांग शहारल्यासारखं झालं. प्रचंड भीतीची लहर शरीरभर पसरून गेली. पांढऱ्या शुभ्र दाढीवरून हात फिरवीत तो अधिकारवाणीनं काहीतरी सांगत होता. चिंटूचे आई वडील त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. चिंटू मात्र कुठेच दिसत नव्हता. माझा जीव कासावीस व्हायला लागला. दाढीवाला माझ्या रूमकडे यायला लागला. बराच वेळ तिथेच घुटमळला. सगळे पडदे त्यानं फडाफड उघडले. प्रकाश किरण माझ्या अंगावर येण्यापूर्वीच मी तळघरात पळालो, लपून बसलो माझ्या आवडत्या जागेत. तरी पण मला त्या दाढीदाऱ्याची भीती वाटतच होती. त्याच्या डोक्यातच जणू प्रकाश किरणं होती. तो धावतच बाहेरच्या खोलीत गेला. मोठमोठ्या आवाजात चिंटूच्या आईबाबांशी काहीतरी बोलला. त्याच्या अवतारावरून मीच काय, पण चिंटूचे आईबाबा पण घाबरून गेले असावेत. मी पुन्हा माझ्या रूमकडे गुपचूप येऊन डोकावू लागलो. कपाटाच्या आडोशाला लपून बसलो. भराभर तो कामाला लागला. एक पाट मांडला.
त्यावर कसलंसं धान्य ठेवलं. रांगोळीसारखं त्यानं ते पसरलं. मग त्यानं धुनी पेटवल्यासारखी एका लोखंडी पात्रात आग पेटवली. त्या आगीत काहीतरी टाकत तो मंत्र म्हणू लागला. बघता बघता त्या दाढीवाल्याचा चेहरा उग्र झाला. त्याच्या हालचाली जशा वाढत होत्या तसा मी जास्तच अस्वस्थ होऊ लागलो. एकाकी तो हसू लागला. सगळ्यांना बोलावू लागला. सगळेजण घाबरून गेले. मला एकदम पूर्वीचे दिवस आठवायला लागले. अन्याय आठवायला लागला. कुणीतरी आपला गळा दाबतंय असं वाटू लागलं. दाढीवाल्याचे अधिकारवाणीनं बोललेले ते शब्द मला टोचू लागले. सर्वांग भाजल्यासारखं होऊ लागलं. मी माझ्या भोवतीच गिरक्या घेऊ लागलो. तडफड वाढू लागली. मला समजलंय तू कोण आहेस ते. असशील तिथून बाहेर निघ. मी तुला बोलावतोय. चल समोर ये. आता इथं थांबायचं नाही. आता माझं अस्तित्व सुरू झालंय. तो मला उद्देशून बोलत होता. सगळेजण डोळे विस्फारून हे दृश्य बघत होते. त्याच्या आवाजातली जरब माझा थरकाप उडवत होती. सगळ्या बंगल्यात प्रकाश पसरला होता. सगळ्या खोल्या धुरानं भरल्या होत्या. माझ्या सर्वांगाचं पाणी व्हायला लागलं. मी आपोआप त्याच्या दिशेनं ओढला जाऊ लागलो. तो हसायला लागला. माझ्याशी बोलायला लागला. जा निघून. मी तुला मुक्त करतोय. तुला ही मुक्ती मिळेल. काय इच्छा आहे तुझी. त्यानं मला दरडावले. मी माझा भूतकाळ विसरलो. अन्याय विसरलो. एकदम बोलून गेलो. मला फक्त चिंटूला एकदा भेटायचं आहे. तो हसला. जा पटकन त्या पुढच्या खोलीत आणि निघ. धडपडत मी त्या पुढच्या खोलीत गेलो. चिंटू शांत झोपला होता. मी त्याच्या जवळ गेलो. हसायचा प्रयत्न केला. चिंटूही क्षीण हसला. पण त्याच्या हसण्यानं सगळेजण आश्चर्यानं आणि आनंदानं चिंटूकडे पाहू लागले. दुसऱ्या क्षणाला मी दाढीवाल्यापुढे लोळण घेतली. हातवारे करायला सुरुवात केली आणि बघता बघता प्रचंड वेगाने मी आकाशाच्या दिशेने झेपावलो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब द चॅनल. धन्यवाद.